आता हे विषय जर तुम्हाला माहिती असले तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वेगळी काय परीक्षा परीक्षा काय द्यावी लागते. म्हणून हे जे विषय आहेत त्याची आपल्याला माहिती घेतली पाहिजे. आणि ज्ञान ज्ञान ज्याला आपण म्हणतो त्याला ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काही मोठं जाडजूड पुस्तक किंवा असं काहीतरी भरपूर आवड काहीतरी असं काही नाहीये. जी गोष्ट आपल्याला माहित नाहीये तीच गोष्ट फक्त आपल्याला समजून घ्यायची, बरोबर की नाही. आता कोणाकोणाला गणित आवडत नाही, आई फार कमी हातवर आले. इतिहास भूगोल कोणाला आवडत नाही. एक एक लक्षात घ्या, हे हे विषय तसे मजेदार आहेत. हा आता मगाशी सुरुवातीला मी काय म्हटलं, भारत माता की. आता कोण आहे भारत माता? आपली माता आहे की नाही, बरोबर की नाही. आता ह्या मातेबद्दलच आपल्याला काय माहिती मिळते. भूगोल काय, इतिहास काय, हा आपल्या मातेबद्दलच त्याने शिकवला जातो. मग तो शिकून घ्यायला आपण कशासाठी कंटाळा करायचा, कशासाठी आळस करायचा. ही आपली माताच आहे. त्या मातेकरता जे काही शिकवतात आपले गुरुजन ते आपण शिकून घ्यायचे. आता जर मी विचारलं इथं कोणी दिनेश आहे का, नाही. समजा मी इथल्या दिनेशला विचारलं काय रे तुझ्या आईचं नाव काय, तर तुम्हाला काय उत्तर देईल सांगा बरं. नाही मी ना आईच्या नावाचा अभ्यासच नाही केला. शक्य आहे का सांगा मला. आईचा अभ्यास करावा लागतो का? नाही ना. आई एवढं आपल्याला प्रेम देते, माया देते, आपलं संगोपन करते, तिचा असा वेगळा अभ्यास करावा लागतो का? मग हा देश, आपलं हे राष्ट्र, आपला जिल्हा, आपला तालुका, त्याचा काय अभ्यास करायचा सांगा मला. की आपल्या देशामध्ये किती छोटे शहर आहेत, मोठी शहरं आहेत, कुठे पाऊस कमी पडतो, कुठे पाऊस जास्त पडतो. हा चंद्र वरती आकाशातच काय, तो खाली का पडत नाही. चंद्रग्रहण होतं म्हणजे काय, आपण ते चंद्रयान पाठवलं चंद्रावरती, ते कसं पाठवलं हे फक्त जाणून घ्यायचं. हे जेव्हा तुम्ही जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला आपोआप ज्ञान मिळतं. अभ्यास अभ्यास म्हणजे काय. आता समजा मी तुम्हाला विचारलं की तुम्ही कोण आहात, तर तुम्ही काय सांगाल, मी विद्यार्थी आहे, बरोबर. विद्यार्थीचा अर्थ मला एकाने तरी सांगा, सांगा एकाने सांगा काय विद्यार्थीचा अर्थ काय सांगा. दोन याच्यामध्ये शब्द आहे. एक विद्या, विद्या तर सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर. आणि अर्थी म्हणजे ज्याला विद्या शिकून घ्यायची आहे, ज्याला विद्या आत्मसात करायची आहे, त्याला म्हणतात विद्यार्थी. इतकी सोपी व्याख्या आहे. मी तुम्ही इथं कशासाठी आलात, विद्यार्थी जे आलात ते फक्त तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकायला आलात. त्या उत्साहाने शिका, त्या कुतूहलाने शिका, सगळं सोपं होईल. तुमच्यापैकी कोणाला परीक्षेची भीती वाटते? अरे हुशार लोक आहेत सगळे या शाळेमध्ये. 14-5 जणांना परीक्षेची भीती वाटते का मॅडमची भीती वाटते म्हणून कोणी हात वर करत नाहीये ना. मी तुम्हाला एक सोपा फॉर्म्युला सांगतो, एकदम इंटरेस्टिंग आहे. तुम्ही आजपर्यंत ऐकलंच नसेल असा फॉर्म्युला. तुम्ही गल्ली क्रिकेट खेळता की नाही, गल्ली क्रिकेट. गल्ली क्रिकेटमध्ये काय लागतं, फक्त 4 माणसं लागतात. एक बॅट्समन, एक बॉलर, एक विकेट किपर आणि एक फिल्डर, आहे की नाही. मग काय तुम्ही तासन तास क्रिकेट खेळू शकता, बरोबर ना. मग तसं तुम्ही चौघांनी एकत्र यायचं. एकाने गणिताचा पेपर काढायचा, एकाने भूगोलाचा पेपर काढायचा, एकाने इतिहासाचा पेपर काढायचा, एकाने सायन्सचा पेपर काढायचा. आता गंमत बघा, जर तुला गणिताचा पेपर काढायचा आहे आणि त्या तिघांचा पेपर तपासायचा पण आहे, कारण मार्क पण तूच देणार, मग तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास करावाच लागणार. किती सोपं आहे की नाही, बघा ट्राय करून बघा. तर आता आपण जाऊ दे, या सगळ्या प्रमुख पाहुणे आले की तेच म्हणणार ना अभ्यास करा, खूप अभ्यास करा वगैरे वगैरे. मला तुमच्या शाळेचं कौतुक अशासाठी वाटतं की तुमच्या शाळेने फक्त ज्याला आपण शैक्षणिक म्हणतो त्या क्षेत्रात